किसी फ्लोर पे हाँ यहाँ प्लीज। ते काल माहितीच नाही की आपलं हे संजीवनीचं पण हे करायचं नाही, तर काल फॅमिलीला आडवे काढले असते. चलो तुला मी काल विचारलं कारण ते जातो त्यावेळेस पण त्याबद्दल होते हाँ मी तो दिन जरूर वाट नाही आहेत. हे किमोचं खरं लिस्टमध्ये नव्हतं, पण म्हणलं एक कॅन्सरचं आहे म्हणून घेऊन टाकू नाही का. दुसरं आज महाराष्ट्राचे मुख्यमंत्री त्यांच्याबरोबर 2-3 मंत्री येणार आहे आणि आमचे विविध प्रकल्प आहेत त्याचे उद्घाटन करणार आहे. मेनली आमच्याकडे
पहिले इंजिनिअरिंग कॉलेज आहे त्याचं उद्घाटन करणार आहे. लेटेस्ट आमचा जो डाईंग प्लांट आहे, 250 करोड रुपयाचा तो प्लांट आहे आणि देशाचा सर्वोच्च लेटेस्ट प्लांट आहे आणि वर्ल्डची टॉप मशिनरी त्याच्यामध्ये लागलेली आहे. त्याचं उद्घाटन करणार आहे. 2 स्पिनिंग मिलचं उद्घाटन करणार आहे आणि मग हॉस्पिटलचं उद्घाटन करणार आहे सीएम साहेब. हॉस्पिटल हे आपला 4 डिस्ट्रिक्टला बेनिफिट होणार आहे. नंदुरबार, धुळे, जळगाव आणि खंडवा हे 4 डिस्ट्रिक्टला डायरेक्ट फायदा होणार आहे. त्याची मशिनरी इतकी अत्याधुनिक आहे की नाशिक डिव्हिजनमध्ये बी कुठेही नाही अशी मशिनरी आहे. त्याचं जे चेकिंगची जे मशिनरी आहे तर ते लॅब जे आहे ते 30,000 फूटची लॅब आहे आणि नाशिकमध्ये बी जे ब्लड चेकिंग नाही होत ते सारी मशिनरी आम्ही इथे आणलेली आहे. नाशिक सारख्या सिटीमधून बी काही गोष्टी बॉम्बेला पाठवावं लागतं, पण इथली मशिनरी अशी आहे की इथे सगळं चेकिंग होऊन त्याला बॉम्बे पाठवायची गरज नाहीये. अशी अत्याधुनिक आपण हॉस्पिटल निर्माण केलं आहे आणि त्याचं भूमिपूजन बी फडणवीस साहेबने केलं होतं आणि उद्घाटन बी आज ते करतायत. याचा मला सगळ्यापेक्षा मोठा आनंद आहे.